नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चातुर्मासामध्ये यापैकी कोणताही एक नियम पाळा आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करा आणि तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल. यावर्षी चातुर्मास 25 जुलै म्हणजे आषाढी एकादशीपासून सुरू होते. तर या चातुर्मासामध्ये काही नियम शास्त्रानुसार पाळावे लागतात. चला पाहूया ते नियम. हिंदू धर्मानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्यांचा काल असतो आणि त्या कालास चातुर्मास असे म्हणतात. या 4 महिन्यात आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे 11 दिवस असा होतो हा चातुर्मास. या चातुर्मासात एखादं व्रत करताना तर काही नियम पाळतात. या चातुर्मासात कर्मधर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. वर्णलेल्या संस्कारांपैकी मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, गृहप्रवेश इत्यादी करू नयेत. या यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळा आणि श्री भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त करा. नियम पहिला, चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीचे स्वस्तिक काढा. 2. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करा. नंबर 3. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज दिवा लावा. नंबर 4. चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळी जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात. 5. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिन स्त्रीची नित्यनेमाने ओटी भरावी. 6. चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड गीत आणि रामायणाचे पठण करावे. माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फायदेशीर ठरते. नंबर 7. गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता. तुम्ही हे नियम नित्यनेमाने करू शकता. नंबर 8. चातुर्मास दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे किंवा संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेल्या कोणत्याही उपासना आणि साधना लवकर फलप्राप्ती होते. नंबर 9. चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप जरूर करावा. 10वा नियम, 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्राचा 14वा अध्याय दररोज वाचू शकता. तो खूपच प्रभावी आहे. नियम 11. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. भगवान विष्णूची आपल्यावर नक्की कृपा होईल. नियम 12. चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. जो भक्त खऱ्याखुऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यात संकटे कायमचे दूर होतात. 13. चातुर्मासात आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 14. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी याची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. नियम 15. चातुर्मासाच्या सत्काल महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय सुद्धा वाचू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय आवर्जून वाचावे. नंबर 16. चातुर्मास या महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात रोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम आहे. चातुर्मासात करू शकता. 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्रे व्हा. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करा. हे तुम्ही नित्यनेमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव कायम राहते. नंबर 18.
चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्य लावावा. नियम 19. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा, तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. 21. चातुर्मासात उपवास, जप, तप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा राहते. नंबर 22. चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुलस व्हावी. नियम 23. प्रत्येक शुक्रवारी श्री सुक्ताचे 11 वेळा दररोज नित्यनेमाने पठण करा. नियम 24. चातुर्मासातील या 4 महिन्यामध्ये बेलाच्या झाडाखाली रोज संध्याकाळी अवश्य दिवा लावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणून त्याची अवश्य पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फल हे प्राप्त होतेच. नियम 25. चातुर्मासात एकच वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदमध्ये दही, दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा. शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतवावे. नंबर 26. श्रीकृष्णाच्या मूर्तीवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचं असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा असेल किंवा श्रीहरी विठ्ठलाचं असेल तर त्याच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुलं अर्पण करा. 1,00,000 पारिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजेत. नियम 27. श्रीहरी विष्णूंना लक्ष तुळशी अर्चन म्हणजे 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्याच्या काळात करू शकता. नियम 28. याचबरोबर 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करू शकता, म्हणजे आपल्या देवीची सेवा करू शकता, कुलदेवीची सेवा करू शकता. नंबर 19. याचबरोबर गुरुचरित्राचा पारायण करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करू शकता. नियम 30. नवनाथ पारायण करू शकता. तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीलामृत जो 11वा अध्याय आहे याचं सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता. नियम 31. त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष्य दुर्वाचन 1,00,000 दुर्वा तुम्ही गणपती बाप्पा यांना या 4 महिन्यामध्ये अर्पण करू शकता आणि संकल्प घेऊ शकता. कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला या 4 महिन्यामध्ये 1,00,000 पांढरे फूल अर्पण करतात. म्हणजे रोजच काही असं अर्पण केलं किंवा रोज 1000 फुले व्हावी असं नाही, पण 1,00,000 फुले महादेवांना अर्पण करावे. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला या 4 महिन्यामध्ये 1,00,000 पांढरे फुलं अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर जर कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने काही जण सोडतात आणि कांदा लसूण टाकत नाही. काही पदार्थ बनवता येतात आणि भाज्या, वरण यामध्ये कांदा लसूण याचा वापर केला जात नाही. त्याशिवाय जेवण बनवलं जातं, ते खाल्लं जातं. त्याचबरोबर वांगीसुद्धा जी आहेत ती 4 महिने खात नाहीत. याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता. आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करू शकता. किंवा तुम्ही बघा या 4ही महिन्यामध्ये एखाद्या गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज सिदा तुम्ही देऊ शकता. नंबर 35. समजा तुम्ही बालकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुला अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करा. अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवशी तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात करू शकता, तरीही ते चालू शकतं. नियम 36. हे 4 महिने भगवान श्री विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे श्री विष्णू सहस्रनामाचा दररोज तुम्ही पठण करू शकता. श्री विष्णू सहस्रनाम दररोज तुम्ही पठण करू शकता. सहस्रनामावर म्हणू शकता. तुम्ही आपल्या देवघरातील जी बालकृष्णाची मूर्ती आहे यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता
किंवा पिवळी फुलं जी असतात ती अर्पण करू शकता. याने श्री भगवान विष्णू यांची कृपा होते. नंबर 37, याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करायची इच्छा आहे, तेही काही स्तोत्र मंत्र पठण करण्याची इच्छा आहे, पण काही अडचणींमुळे, काही कारणास्तव हे आजपर्यंत शक्य झालं नाही, तर या चातुर्मासात 7 संकल्प घेऊन तुम्ही ही सेवा करू शकता. आणि संकल्प आषाढी एकादशीला घेतला जातो. नाहीतर काही हरकत नाही. कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणताही सेवेचा संकल्प करू शकता. पण आषाढी एकादशीला घेतलेला संकल्प उत्तम. नियम 38, याचबरोबर 4 महिन्यामध्ये जे व्रत व वैकल्य सेवा, उपासना करण्यात येते, त्याला खूप महत्त्व आहे. ती आवर्जून करावी. शुभ कार्ये आहेत जी चातुर्मासामध्ये केली जात नाही. त्यापैकी पहिलं म्हणजे हिण्यामध्ये मुंज केले जात नाही, लग्न केले जात नाही, यज्ञ केले जात नाही, गृहप्रवेशसुद्धा केला जात नाही. स्वतःचं घर घेतलं असेल आणि गृहप्रवेश करण्याचा विचार असेल, तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देव उठणे एकादशीपर्यंत घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू शकत नाही. तुम्हाला थोडं थांबावं लागेल. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपण आरोग्य सुधारते, मानसिक पीडा नाहीशी होते, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. तसेच अनेक पापांचा नाश होऊन सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होतो. मानसिक दृढता प्राप्त होते. तसेच आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासात म्हणजे या 4 महिन्यात विविध नियमांचे पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्यावर सदैव प्राप्त होते. जीवनात आनंद आणि समृद्धी वाढ होते. घरात बरकत येते. आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. चातुर्मासात 4 महिने या नियमांचे पालन अवश्य करा. तर तुम्हाला माझी ही आजची माहिती कशी वाटली? मित्रांनो, हे कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमच्या कमेंटमुळेच आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आणि आजचा हा व्हिडिओ तुमचे मित्र, नातेवाईक यांना जरूर शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी